नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. माझ्या चॅनलवरती अनेक प्रकारच्या रेसिपीज आहेत. त्यापैकी एखादी रेसिपी तुम्हाला नक्की आवडू शकते. करून बघा. तुमच्या कमेंट करायला विसरू नका. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करते. चला, आजचं माझं दुपारचं जेवण आहे ओट्स. तर आज ओट्स कसे बनवणार आहे ते बघूया. त्यासाठी मी 1 वाटी घेतलेले आहे मोड आलेले हिरवे मूग आणि 2 टीस्पून इथे जाड कुटलेले शेंगदाणे मी घेतलेले आहेत. आणि इथे मी घेते सफोलाचे 3 चमचे मी घेणार आहे ओट्स. आणि 2 चमचे घेणार आहे लापसी गव्हाचा रवा. हा मी घेणार आहे 2 चमचे. गव्हाचा भरडा तुम्ही इथे म्हणू शकता, याला जाडसर हा असतो. एक ग्लासभर मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाण्यामध्ये मी अजिबात तेल वगैरे घातलेलं नाही. चवीपुरतं मी घालते मीठ. आणि यामध्ये घालायचे आहेत आता आपल्याला पाणी उकळल्यानंतर मोड आलेले मूग. आणि हे स्वच्छ धुवून आणि हे मी घालणार आहे 2 चमचे गव्हाचा भरडा. हे कचरा घाण असेल तर निघून जाते म्हणून मी हे धुवून घेतलेले आहे. तर गव्हाचा हा 2 चमचे आपला जो रवा आहे भरडा आहे तो घातलेला आहे. आणि मूग आपण याच्यामध्ये शिजायला घातलेले आहेत. हार्डली फक्त आपल्याला 2 मिनिट ह्याला छान उकळून घ्यायचं आहे. जास्त शिजवायचं नाही. खूप झटपट होणारे ह्या रेसिपीज आहेत. वेट लॉस जर्नी मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ओट्स बनवून खाऊ शकता. जिम करत असाल, व्यायाम करत असाल तर आपण प्रमाणामध्ये खातो, हेल्दी खातो, थोडं खातो, तर अशा प्रकारचे तुम्ही नक्की ओट्स बनवून खाऊ शकता. तर आपल्याला 2 मिनिट फक्त हे उकळून घ्यायचं आहे. झाले आपले मूग व्यवस्थित इथे हे बघा उकळलेले आहेत. आता आपल्याला इथे घालायचे आहेत ओट्स. ओट्स घातल्याबरोबर लगेच मिक्स करायचं आहे. त्याचे गोळे असे गाठी तयार होतात, त्याच्यामुळे पटकन आपल्याला हे मिक्स करायचं आहे. दाण्यांचं कूट आपण घातलेलं आहे. आणि आता मला इथे घालायचे आहे अगदी हातात मुठीमध्ये बसेल एवढेच हे मेथीचे पानं आहेत. तेवढेच मी याच्यामध्ये कापून घालणार आहे. तुम्ही भाज्यांचं प्रमाण जास्त प्रमाणामध्ये घातलं तरी सुद्धा उत्तमच आहे. कुठलीही भाजी तुम्ही घालू शकता. पालक घालू शकता, मेथी घालू शकता. अजूनही तुम्हाला कुठली पालेभाजी आवडत असेल ती सुद्धा घालू शकता. मेथीचे पानं मी साफ करून आधी धुवून साफ करून आणि नंतर ते साधारण कापून घेतलेले आहे. जास्त बारीकही नाही, जास्त जाडही नाही. आता इथे आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे 2 हिरव्या मिरच्या मी इथे घालणार आहे. स्वच्छ धुवून घेतलेले आहे. बारीक कापून मी ही मिरची घालते. आणि मिरची ही खूप तिखट आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे घेऊ शकता. पण ओट्स थोडेसे तिखट असतील तर ते खूप छान लागतात आणि खाण्यामध्ये पण त्याची चव छान उतरते. अजून 1 मिनिट फक्त आपल्याला शिजून घ्यायचंय. थोडीशी घालायची आहे कोथिंबीर. एवढेच आपल्याला ओट्स शिजवायचे आहे. 4 ते 5 मिनिटांमध्ये मस्त आपले ओट्स शिजल्या जातात. या पद्धतीने पौष्टिक ओट्स करून बघा. माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर होम कुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. परत भेटूया असंच एका छानसा हेल्दी, टेस्टी आणि सोप्या रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.